एक पेड़ मां के नाम का दूसरा संस्करण 2.0, जहां एक पेड़ मां के नाम लगाया जाएगा। ये दूसरा संस्करण है उसका, और वृक्षारोपण किया जा रहा है आज, क्योंकि विश्व पर्यावरण दिवस है। और इसी पर प्रधानमंत्री की ये पहल है, जिससे प्रधानमंत्री ने साफ तौर पर कहा कि सतत विकास के लिए बेहद जरूरी है। वो सतत विकास जिसके लिए जब भी हम बात करते हैं, तमाम देशों के लिहाज से भारत अग्रणी भूमिका निभाता है कि कैसे जिस लाइफ यानी ग्रीन एवोल्यूशन, ग्रीन एनर्जी की हम बात करें, वो ग्रीन एनर्जी कहां से आएगी? जब आपके पास पेड़ होंगे, पर्याप्त मात्रा में पेड़ लगाए जाएंगे, तो वो कैसे मां प्रकृति के लिए भी सहायक साबित होंगे। विश्व पर्यावरण दिवस पर प्रधानमंत्री की ये अहम पहल वृक्षारोपण के लिहाज से, और एक वृक्ष लगाना, यानी कि ये भी कई बार सामने आती है बात कि आपके जन्मदिन पर हम जिस तरह से केक काटते हैं, एक पेड़ अगर लगाते हैं तो देखिए वो कितने सालों बाद आपको ठंडी छाया और फल देता है। और पर्यावरण के लिहाज से आप अपना एक अहम मौलिक और साथ ही साथ नैतिक जो हम ड्यूटी कहते हैं, उसे भी निभाने में कामयाब होते हैं। मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे, पण त्याची तयारी आतापासूनच सुरू झालेली आहे आणि सरकारने त्यासाठी 12,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुद्धा केलेली आहे। पण वाद सुरू झालाय तो भलत्याच कारणाने। कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या साधूंना राहण्यासाठी, त्यांच्या सोयीसाठी तपोवनातील 1700 झाडं तोडण्याची तयारी सध्या सरकारने सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी 54 एकरामध्ये साधुग्राम उभारलं जाणार आहे। पण वास्तविक पाहता साधू संत हे वनात साधनेसाठी जात असत। नाशिकचं तपोवन तर अगदी पुराण काळापासून प्रसिद्ध आहे, पण त्याच तपोवनाला उद्ध्वस्त करून साधूंची सोय होणार आहे का, हा पहिला प्रश्न। दुसरं, झाडे लावा झाडे जगवा असे नारे देणारे आणि स्वतः झाडं तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करायचा, म्हणजे कथनी आणि करणी मधला हा फरक आपल्याला सरकारमध्ये स्पष्टपणे दिसतोय। त्यामुळे सरकारला महाराष्ट्र नासवायचा आहे का, हा दुसरा प्रश्न आहे। निसर्गात देव बघणाऱ्या हिंदू संस्कृतीमध्ये झाडं तोडून देवधर्म करायचा हा अधिकार सरकारला कोणी दिलाय, हा प्रश्न विचारण्याची आता गरज आलेली आहे। मनसेनं सरकारच्या प्रशासनाच्या निर्णयाला जोरदार विरोध करत आंदोलन केलंय। तपोवनाचं हिंदू संस्कृतीमध्ये किती महत्व आहे आणि तेच उद्ध्वस्त करण्याचा अघोरी विचार सरकार का करतंय? आलोचना अनिवार्य है, वरना लोकतंत्र बर्बाद हो जाएगा जी।